मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले एक आश्वासन सध्या मोठ्या चर्चेमध्ये दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता जोरदार घोषणांचा पाऊस बघायला मिळतोय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपूर येथे प्रचार दौऱ्यावर आहेत। चंद्रपूरमधील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा या ठिकाणी केल्या आहेत। या राज्यातल्या तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे, त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय। यावेळी त्यांनी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 1 लाख रुपयांचं अनुदान, शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि सूर्यघर योजनेतून मोफत वीज देण्याचा संकल्प त्यांनी बोलवून दाखवलाय। तसेच काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसला बुडतं जहाज असं देखील म्हटलंय। पूजाताई दुर्गम यांच्या विजयासाठी त्यांनी मतदारांना आवाहन देखील केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 2 दिवसांवर असलेल्या निवडणुकीच्या वातावरणात आता बावनकुळे यांचं हे आश्वासन सध्या चर्चेत आहे। मात्र त्याचबरोबर सत्तेत आल्यावर ही सगळी आश्वासनं पूर्ण होणार का, हा प्रश्न नागरिकांना पडलाय।